नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। 2 दिवस काय झालं माहिती का, पप्पाचा बरमुडा मला येतोय ना, पप्पाचाच बरमुडा घालतो। माझा बरमुडा आईने ना लांब ठेवून दिला। पप्पाचं मला आहे ना कुठला पण शर्ट घेतो, त्याच्यामुळे पप्पाने ना वस्तू देत नाही मला अजिबात। हॅपी बर्थडे आरुष, हॅपी बर्थडे आरुष। मग काय निवेदन आज? हा हॉटेल बिटेल आदिती मी काय सांगू, त्याचा बर्थडे आरुषच्या बर्थडेचं निवेदन आईने केलंय। आई निवेदन काय बरोबर? अरे आमच्या घराच्या गप्पा ऐकतात। आरुष हॅपी बर्थडे, थँक्यू। आरुषला हॅपी बर्थडे कर। होय, हॅपी बर्थडे। एखादा मध्ये जाऊ दे आरुष, मी तुझ्यावरची पार्टी देते। हॅपी बर्थडे कर, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे म्हण, हॅपी बर्थडे। हा दुकानातले सगळे मॅगी आम्ही आणणार आहे मित्रांनो। रियांशी ना अजिबात बेत नाही, डायरेक्ट बोलतो। केक आणणार आहे ना संध्याकाळी? केक आणणार आहे का नाही? हा तर मित्रांनो, फायनली आईने आरुषच्या बर्थडेला 100 रुपये खर्च केलेला आहे। आरुष दर दर रे, आजीने दिलंय, घ्यायचं असतं, लाजायचं नाही, राहू दे। आम्हाला पण पैसे द्यायचे असं काय नसतं मित्रांनो। आरुषला असते, आम्हाला पण पैसे द्यायचे असे आम्ही पण घ्यायचो। रिया तू काय बघते दे या पैशाकडं? आंघोळ केली का? मग पार्टीला नाही घेत पारुषा माणसांना। कुणाचं घर आहे? कुणाचं घर आहे? कुणाचं घर आहे? कुणाचं आहे? काकाचं। हा काय रे? बसू का तिथं? मग आमचंच घर ना, आमच्याच आईला म्हणतोय जा घरी। वरना मी घरी अयो रियांच्या आईची भांडणे। अयो आईने 2-2 धपाटे टाकले त्याला। तू डीजे लावल्यावर नाचतो का? मित्रांनो दरवेळी डीजे काढायला होतो, नाचत तर नाही, लगेच घरी जात। हा ह्याच्यात डीजे लागतो, ह्याच्यात लावू का? पण त्याच्यात नाही लावणार डीजे। नको नको डीजे, नको नको। एकदा आई जण तू डान्स होऊ द्या। नाही नाही, मी नाही लावणार डीजे। आईची रियाची परत झुकली का? आज काय तुम्ही भांडणच करणार आहे काय नुसती? होय रिया, तू एका हाताची तरी आहे का आईच्या? एका हाताची नाही लावायचा डीजे। असं काय? असं काय? ए म्हणजे असं केलं ना, रेस वाढते असं। नाही लावायचं आता, नाही लावायचा डीजे। बघितलं का मित्रांनो कसा आवाज वाढते? डीजे फक्त काढ असतं वर, थोडा आवाज ऐक असतं वरच येते असतं। आता त्याला म्हणलं नाही नाही लावणार डीजे। लावायचं डीजे पिलू। गाणं कुठलं लावायचं? अरे गाणं कुठलं लावायचं? डीजे लावायचं, त्याच्यात गाणं लावायचं ना, पण नाही लावायचं डीजे। लावायचं बाई, लावायचं नुसतं रडत आहे। हाय कर, हाय पप्पी दे। मग डीजे नाही लावायचं आता, लावायचं। फायनली आकांक्षा आली रियांशला न्यायला। बाय पिलू, संध्याकाळी डीजे लावू संध्याकाळी। ए चप्पल घालू दे ना त्याला। त्या ब्लॉग मध्ये काजू कतली खाल्ली ना, आणि रियांशने तो ब्लॉग टीव्हीला लावलाय आणि तो काजू कतली बघितली, झाडू घेऊनच हाणतोय सगळ्यांना, काजू कतली द्या म्हणतोय। आरुषच्या दोघांची भांडणं चालू झाली। गेला लाकूड घेऊन तिकडं, राहिला लाडू बाजूला। त्या दोघांची भांडणं लागले।
दिलं का नाही त्याला अरे हे आला लाकूड आणतो हे आला दगड आणतो कपली दिली का नाही अगं दोघांची भांडणं लागले दगडी घेऊन आणत बसले कुठं बघितलं होतं तू खाऊ ठेवलाय नाही नाही मी कुठं खाऊ ठेवलाय फ्रीज मध्ये होय रियाज मध्ये फ्रीज मध्ये ठेवलाय ये बघ बघ फ्रीज मध्ये आहे का हाय का नाही फ्रीज मध्ये अरे नाही बाबा फ्रीज मध्ये लाव फ्रीज 2 महिने झालं त्याला खाऊ आणून ए दर हाय 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 दर खाऊ हाय दर पहिया देतो का कुणाकडे आजीकडे होय जा ना अयो अर्धाच द्या आई ते बिन जाते बी कोण उठते ही आत्मशा पण तुम्हाला असतं ना परत हुशार आहे रियाचे परत एकदा 4 घरी आलेत का ग रिया परत 2 घरी आल्यात माझ्या येऊ दे माझं डोकं आहे जरा आता आता मला 6 पडल्यात 6 आणि ही कवडी आखे फक्त मी बाहेर ओहो ही 5 नाही इथं चाले आकाशा जिंकली 1 नंबर आली आता राहिलं तू आणि मी आणि रिया मला तर वाटतं रिया झाले कोण हारण सगळ्यांच्या रिया तू जिंकून दाव मी हारलो तरी चालन पण तू जिंकून दाव तर मित्रांनो सेकंड विनर झालाय आरुष बर्थडे बॉय विनिंग झालेला आहे नाराज नाही केलं हा बर्थडे बॉय पहिला होणार आता बीड रिया तर माझ्या सामना चालू होणार आहे आता नाही माझ्या पाठीमागं कोण रियाच्या 2 घरी रावल्या मित्रांनो डोळं पुस डोळं रिपीट लावलं तू जिंकली काय आणि मी जिंकलो काय एकच आहे रडायचं नाही आई पण आली आता लुडो खेळाय आई तुला ग्रीन दिले इथं बस नाही आरुष पायाने खेळतो ट्रिपल चक्का पडून म्हणून अरे पण तो ट्रिपल चक्का पडायला म्हणून पायाने आई लोक करंगळी लावून घेतो आरुष कशाने घ्यायचंय बघा अरे आरुष ट्रिपल चक्का पडून म्हणून तो पायाने खेळतोय लागा तर मित्रांनो आता टाइम झाला 6:08 मस्तपैकी केक तर मित्रांनो आजच्याला जेवायला केले बेसन आणि भाकर तर मित्रांनो जेवण झाले तर मस्त गरमागरम बडीशाप बनवलेली बडीशाप थोडं खाणार झालं तर मित्रांनो आजचा ब्लॉग सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये